विष्णू धर्माजी हिंगे, जिल्हा परिषदचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार। माझं नाव आहे, माझं चिन्ह आहे घड्याळ आणि मी आज औसरी खुर्दमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आलेलो आहे। सर्व मतदारांचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। खरं तर ही निवडणूक लढत असताना आमचे सर्वांचे श्रद्धास्थान राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे आम्हाला सोडून गेलेले आहेत आणि प्रचार करत असताना जो उत्साह आमच्या मनामध्ये पाहिजे होता, दादांच्या जाण्यामुळं थोडंसं आमच्या प्रचार यंत्रणेवर आणि आमच्या सर्वांच्याच मानसिकतेवर त्याचा परिणाम झालेला आहे। परंतु ही प्रक्रिया पार पडणं आवश्यक असल्यामुळं खरं तर आम्ही प्रचार या ठिकाणी करीत आहोत। बघा की आज आमच्यामध्ये दादा नाहीत, इतिहासाची या ठिकाणी आठवण होते की ज्या वेळेला संभाजी महाराज शहीद झाले, औरंगजेबाने त्यांच्यावर अत्याचार केले, परंतु मराठा हटला नाही। मराठ्याने मग त्याच्यात धनाजी असतील, संताजी असतील, अनेक वीर होते, त्या वीरांनी ते युद्ध पुढे चालू ठेवलं आणि दिल्लीच्या तख्तावर देखील त्या ठिकाणी अधिकार गाजवला। ही मराठ्यांची जात जी आहे ही संकटकाळी अजून द्वेषानं, ईर्षेनं आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करताना आपण पाहतो आणि तसंच आज घडलेलं इतिहासाची पुनरावृत्ती झाली असं त्या ठिकाणी वाटतं। नागरिकांना तुम्ही काय आव्हान करणार? मी नागरिकांना एकच आव्हान करील की आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा सर्वांना सहकार्य करावं। आपले जे जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू। मी निलेश नामदेव टेमकर, औसरी बुद्रुक पंचायत समिती गणातील उमेदवार। आज सकाळीच आम्ही दादांचं दर्शन घेऊन आणि श्री काळभैरवनाथचं दर्शन घेऊन प्रचाराला या ठिकाणी सुरुवात केली। आता आज आम्हाला अतिशय ही गोष्ट वाईट आहे, परंतु आता यापुढे अजितदादांचं स्वप्न साकार करण्यासाठी जिल्हा परिषदेवरती आणि पंचायत समितीवरती दादांचं स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीच्या सर्व मावळ्यांनी घेतलेला आहे। काय आव्हान काय करणार? मी जनतेला आणि ग्रामस्थांना सर्वांना मतदारांना आवाहन करणार आहे का दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहा।